हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी शहा फडणवीसांचे प्रयत्न। गडकरींच्या पराभवासाठी फडणवीसांनीच रसद पुरवली। राऊतांचे सामनातून भाजपच्या अंतर्गत राजकारणावर मोठे दावे। संजय राऊतांची विधानं हास्यास्पद। राऊतांकडून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। राऊतांच्या दाव्यांनंतर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर। एकनाथ शिंदेंनी प्रत्येक मतदारसंघात किमान 25 ते 30 कोटी वाटले। अजित पवारांच्या उमेदवाराच्या पराभवासाठी शिंदेंच्या यंत्रणेचे प्रयत्न। सामनातून संजय राऊतांचा आरोप। अजित पवारांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदेंच्याच सर्वाधिक सभा। आमच्यात वाद असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न। संजय शिरसाटांची राऊतांवर टीका। नागपुरात मॉक पोलची मतं क्लिअर न करता मतदान 35 दिवसानंतर उघड। दादाजी धुनीवाले केंद्रावर फेरमतदान घ्या, काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा। धीरज शर्मांचा फेसबुक पोस्ट करत पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा। पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र व्हायरल। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला। पत्रातून एका मंत्र्यावर आरोप। मुख्यमंत्री शिंदेंकडून मुंबईतील नालेसफाईच्या कामांची पाहणी। मुंबईत ठिकठिकाणी शिंदेंचा पाहणी दौरा। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर। अजित पवारांकडून विकास कामांची पाहणी। सहयोग निवासस्थानी अजित पवार जनता दरबार घेणार। पुण्यातील कार अपघाताच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धा। 11,111 रुपयांचं प्रथम पारितोषिक। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला आज किल्ला कोर्टात हजर करणार। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू। नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाचा छापा। 26 कोटींची रोकड आणि 90 कोटींची बेहिशोबी मालमत्तेचे दस्तऐवजही जप्त। डोंबिवलीतल्या कंपनीमधील आगीचं प्रकरण, 12 जणांचा मृत्यू। 3 मृतदेहांची ओळख पटली। डीएनए मार्फत इतर मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू, पोलिसांची माहिती। कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्टपर्यंत बंद। खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय। धरणं आटली, नदीपात्र कोरडे ठाक। मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात परिस्थिती गंभीर। छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, पुरंदर तालुक्यात भीषण पाणी टंचाई। प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी। पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाचा 243 कोटींचं नुकसान। अमरावतीसह धाराशिवमध्ये संत्रा, केळी, फळपिकांना मोठा फटका। राज्यात उन्हाचा वाढता कहर। जळगावात 3 जून तर अकोल्यात 31 मे पर्यंत जमावबंदी घोषित करण्याची वेळ। पारा 45 डिग्रीवर पोहोचल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। 30 मे पासून 5% तर 5 जून पासून मुंबईत 10% पाणी कपात। ठाणे, भिवंडी, निजामपूर आणि इतर गावांनाही कपात लागू होणार। 10वीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार। maharesult.nic.in या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याचे रेमल चक्रीवादळात रूपांतर। पश्चिम बंगालला हाय अलर्ट, मुसळधार पावसाचा इशारा। आयपीएल ट्रॉफीसाठी आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद भिडणार। चेन्नईच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर महाअंतिम सामना। 8 वर्षांनंतर आयपीएलला नवीन विजेता मिळणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।